नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी तलाट्यांनो, कसे आहात सगळे. आपण जी सिरीज चालू केली होती त्यामध्ये एक नवीन विषय जोडलेला आहे. या नवीन विषयाचं नाव आहे GSGK जनरल स्टडीज. यावर तुम्हाला कशा प्रकारे यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे तुमच्याच तलाठीच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारले गेले होते. अवघड प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे अवघड प्रश्न यांना आपण अक्षरशः पोस्टमार्टम करणार आहोत. म्हणजे एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण घेणार आहोत. तलाठी भरती म्हणलं तर प्रश्न पॅटर्न बदलत नाही मित्रांनो. भले TCS असो, IBPS असो किंवा तुमची MPSC घेणार असेल, कोणीही घेतलं तरी सुद्धा तशाच प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. ते मुद्दे बदलत नाही, तुमचा सिलेबस बदलत नाही. त्या सिलेबसमध्ये नदी प्रणाली म्हटलं तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या नद्या ज्या आहेत ना, त्यामधील ही एक महत्वाची नदी. बघा ना, प्रश्न काय विचारला गेलेला. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला टिंबटिंब या नावाने ओळखलं जात असतं. आज आपण म्हणजे एक प्रश्न आलेला ना, त्याचं सखोल विश्लेषण, ब्रह्मपुत्रा नदीचं नाव निघालं ना, सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. बघा ना, भारताचा एक सर्वसाधारणपणे उत्तर भारताचा मी मॅप काढतो. मॅप काढत असताना तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी एक्झॅक्टली कुठे उगम पावते तर या ठिकाणी मानसरोवर आहे. या मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली, म्हणून या नदीला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. कारण या मानसरोवरावरून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होत असतो. उगम होतो पूर्वेकडे. या मानसरोवरावरून केवळ एकच नदीचा उगम होत नाही मित्रांनो, अनेक नद्या आहेत. त्यापैकी आपल्या भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या महत्वाच्या 3 नद्या आहेत. एक आहे सिंधू नदी, जी की सरळ उत्तरेला वाहत जात असते, नंगा पर्वताला वळसा घालून ती पाकिस्तानामध्ये प्रवेश करत असते. आपल्या भारतातून पाकिस्तानामध्ये अशा प्रकारे प्रवेश करत असते. दुसरी म्हणजे ही सतलज नदी, हीच या सिंधू नदीची एक उपनदी आहे. आणि या ब्रह्मपुत्रा नदीचा उगम याच मानसरोवरावर पूर्वेकडून होत असतो. पण उगम झाल्याबरोबर तिला या ठिकाणी ह्या तिबेटमध्ये यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. सांगपो, ठीक आहे, यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. मग ज्याप्रमाणे या ठिकाणी नंगा पर्वत आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा हिमालयाचं एक पर्वत आहे, त्याचं नाव आहे नामच्या बर्वा. या नामच्या बर्वा पर्वताला वळसा घालून ही आपल्या भारतामध्ये अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रवेश करते. ज्यावेळेस ती अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिचं नाव बदलतं आणि तिला अरुणाचल प्रदेशची लोक दिहांग असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारला. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं, दिहांग या नावाने ओळखलं जात असतं. पुढे अजून ती मग आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा असं म्हणतात. आणि मग आसाम मधून ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते. बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला जमुना असं म्हटलं जातं. आणि मग पुढे ती ज्या वेळेस इथून पद्मा येते, पद्मा म्हणजेच गंगा नदी, या गंगा नदीलाच बांगलादेशमध्ये पद्मा असं म्हणतात. पद्मा आणि जमुना हे एकत्रित या प्रवाहाला मग मेघना असं म्हणतात. आणि सगळे पर्याय दिलेले आहेत. बघा ना, यमुना या ठिकाणी नाव दिलेलं आहे. हे गंगेची एक प्रमुख उपनदी आहे, परंतु याच यमुनेचं जमुना केलं ना तर ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये जमुना असं म्हणतात. सांगपो ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये असं म्हटलं जात असतं. दिहांग अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला ओळखलं जातं. आणि मेघना ज्यावेळेस पद्मा येऊन मिळते त्यावेळेस ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये मेघना असं म्हटलं जात असतं. एवढंच झालं नाही, आता आपण मॅपच्या साह्याने सुद्धा अभ्यास करणार आहोत. बघा ना, एक प्रश्न अक्षरशः त्याचा पोस्टमार्टम करून ठेवलेला आहे, तुमच्या हातामध्ये सगळा सार देणारे. अशाच प्रकारे कंटिन्युअसली सारे सिरीज चालू राहणारे. व्हिडिओ आवडत असेल ना तर लगेच लाईक ठोकून द्या. याच्या बाहेर अजून प्रश्न जाणारच नाही मित्रांनो. सगळे मुद्दे तुमच्या समोर मी क्लिअर करणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं इथे आहे मानसरोवर. मानसरोवरावरून ती तिबेटमध्ये यार्लुंग सांगपो असं तिला म्हटलं जात असतं. मग इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ते आपलं हे काय म्हणतात त्याला, नामच्या बर्वा पर्वत. त्या नामच्या बर्वा पर्वताला वळसा घालून ती अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते, त्यावेळेस तिला दिहांग असं म्हणतात. यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. बघा ना, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. मग ती आसाममध्ये प्रवेश करते तर ब्रह्मपुत्रा होते. विशेष म्हणजे याच ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट आहे मित्रांनो, जे की या नदीने तयार केलेलं आहे. त्याला जिल्ह्याचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. ते आपल्या भारतामधील बेट आहे, नदीवरील सर्वात मोठं बेट, की ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हणतात. बघा, जमुना. आणि मग नंतर उत्तरेकडून किंवा इथून पश्चिमेकडून येणारी एक नदी आहे, ती म्हणजे गंगा नदी. ज्यावेळेस ती गंगा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते तिला पद्मा असं म्हणतात. आणि एकत्रित आल्यानंतर मेघना होत असते. ठीक आहे. दुसरा हा मॅप तुमच्या स्क्रीनवर, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की कोणकोणत्या देशामधून वाहते, तर तिबेट म्हटलं तर चायनामध्ये, आपल्या भारतामध्ये सुद्धा आणि बांगलादेशमध्ये सुद्धा, म्हणजे अशा 3 राज्यांमधून वाहत असते, 3 देशांमधून वाहत असते. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानसरोवर 2900 किलोमीटर एकूण लांबी आहे, परंतु आपल्या देशामध्ये 885 किलोमीटर लांब वाहत असते. ही उपनद्यांमध्ये लोहित आहे, तिस्ता आहे, मानस आहे, सुबनसिरी. यापैकी लोहित ही सर्वात मोठी याची ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. आणि तिस्ता नदी ही कांचनजंगा पर्वत शिखरावर उगम पावत असते. हिमालयाचा अभ्यास करत असताना तुम्ही हा अभ्यास केलेला असेल की आपल्या देशातील सर्वोच्च शिखर म्हटलं तर ते कोणतं, कांचनजंगा हे शिखर आहे, जे की सिक्कीम मध्ये. तुम्ही K2 सुद्धा वाचलेले, परंतु K2 हे आपल्या देशातील
अशा ठिकाणावरील शिखर आहे की ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, म्हणजे POK, पाक ऑक्युपाइड काश्मीर, या ठिकाणी K2 हे शिखर आहे. काराकोरम या पर्वत रांगेवर हिमालयाचाच तो भाग आहे. आपल्या देशातील सर्वोच्च शिखर ते सुद्धा आहे, परंतु प्रमुख भूमीतील विचारलं तर कांचनजंगा, जे की सिक्कीम मध्ये, याच कांचनजंगा पर्वत शिखरावरून एक नदी उगम पावत असते. तिचं नाव आहे, इथे दिसतं तुम्हाला, तिस्ता नदी. ही जी तिस्ता नदी आहे ना, सिक्कीमची दुःखाशू म्हणूनही ओळखली जात असते. हीच ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. देशांचा विचार केला तर चीन, त्यानंतर पुढे मग भारत आणि बांगलादेश, या देशांमधून वाहणारी ही नदी आहे. आणि वेगवेगळ्या नावांमध्ये पुन्हा एकदा सांगतो, आणि थोडंसं उशीर झाला तरी चालेल, एका प्रश्नाला एवढं डीप मध्ये का, कारण हमखास विचारला जाणारा मुद्दा आहे मित्रांनो. अनेक परीक्षांमध्ये मी तुमच्या बघितलेल्या, अनेक शिफ्ट मध्ये बघितलेला आहे. यापूर्वीच्या तलाठीच्या परीक्षांमध्ये सुद्धा या नदीवर अनेकदा प्रश्न आलेले आहेत, म्हणून मी एवढा वेळ घेतलेला. प्रत्येक प्रश्न फार विचारपूर्वक तुमच्या समोर घेऊन आलेले, आणि त्याचं विचारपूर्वक सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हाला असं वाटेल की एवढं डीप मध्ये घेतायत, पण एकदा तुम्ही या व्हिडिओमध्ये एखादा मुद्दा कव्हर केला ना एखाद्या प्रश्नाचा, तर तो सरसकट सगळ्या परीक्षांसाठी फायद्याचा. वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 कोणती परीक्षा असो, इथूनच प्रश्न येणार. जर ब्रह्मपुत्रा नदीवर विचारायचं असेल तर अशा प्रकारची माहिती आपण कव्हर करत असतो. वेगवेगळ्या नावांमध्ये बघा ना, यारलुंग सांगपो ज्यावेळेस तिचा मानसरोवरावर उगम होत असतो त्यावेळेस तिला यारलुंग सांगपो असं म्हटलं जात असतं. तिबेटमध्ये ज्यावेळेस ती नामच्या पर्वताला वळसा घालून आपल्या भारतामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. इथे लिहितो मी बघा, सांगपो सुरुवातीला, त्यानंतर मग दिहांग, त्यानंतर मग पुढे ब्रह्मपुत्रा नदी म्हटलं जात असतं तिला, ब्रह्मपुत्रा. आसाम मध्ये म्हणतात बरं का, इथे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मग आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हणतात, आणि जमुनेनंतर मग तीच पद्मा ज्यावेळेस तिला येऊन मिळत असते मग होते ती मेघना. बघा किती मोठ्या प्रमाणात नाव बदललेली आहेत. यारलुंग सांगपो, दिहांग, ब्रह्मपुत्रा, जमुना आणि मेघना. आणि बाकी जगातील सर्वात मोठं बेट, नदीवरील बेट, ते याच नदीने तयार केलेले, त्याचं नाव आहे मांजुली बेट, जे की आसाममध्ये आपल्या देशात आहे. पुढचा प्रश्न बघा, कन्याकुमारी कोणत्या राज्यात स्थित आहे? कन्याकुमारी म्हटलं तर आपल्या देशातील प्रमुख भूमीतील सर्वात खालचं टोक आहे मित्रांनो. ते कुठं आलं? तमिळनाडू. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. केरळ सुद्धा पर्याय दिलेलं असतं, अनेक जण कन्फ्युज होत असतात. सर्वात उत्तरेकडील टोक जर तुम्हाला विचारलं तर लद्दाख या ठिकाणी दबदार आहे. मॅप आणलेला आहे, लोड घेऊ नका, या ठिकाणी दिसतोय बघा. लद्दाख सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरात सर्वात पूर्वेकडील राज्य आहे, पश्चिमेकडील राज्य, पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश, आणि दक्षिणेकडील राज्य तमिळनाडू. मुख्य भूमीतील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हटलं तर कन्याकुमारी आहे. तसं म्हटलं तर इंदिरा पॉइंट हे अंदमान निकोबार द्वीप समूहातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, परंतु मुख्य भूमी म्हटलं तर कन्याकुमारी. सर्वात उत्तरेकडील टोक जर आपल्याला म्हटलं, जे की आपल्या देशातील सर्वात उत्तरेकडील टोक आहे, ते म्हणजे या ठिकाणी लद्दाखचं सर्वात उत्तरेकडील टोक दफदार. या ठिकाणी येतं घुमरमोटा, आणि इथे येतं किबितू. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. हेच तुम्हाला या ठिकाणी दिसतं. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हमखास विचारले जाणारे मुद्दे हेच आहेत. इंदिरा कॉल याला म्हणतात, यालाच दफदार असं म्हटलं जात असतं. सर्वात पश्चिमेकडील टोक आपल्या देशाचं म्हटलं तर घुमरमोटा, या ठिकाणी तुम्हाला दिसते. गुजरातचं सर्वात पश्चिमेकडील टोक तेच आपल्या देशातील सर्वात पश्चिमेकडील टोक आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधील सर्वात पूर्वेकडील टोक हेच आपल्या देशातील सर्वात पूर्वेकडील टोक, याला किबितू असं म्हटलं जात असतं. किबितू आणि वलांगू हे 2 वेगवेगळे स्थान आहेत, पण त्यापैकी किबितू बघा ना, फार एकदम 1 मिनिटांचा केवळ त्यामध्ये फरक आहे. आणि इथे जे तुम्हाला दिसते ही कन्याकुमारी सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, आणि हे प्रमुख भूमीतील कन्याकुमारी हे सर्वात दक्षिणेकडील टोक झालं आपल्या देशाचं. जर एकूण बेटांचाही विचार केला, कारण बेट ही आपल्या देशाचाच भाग आहे, अंदमान निकोबार द्वीप समूह एकूण 573 बेटांचा समूह मित्रांनो. आणि यावरील सर्वात दक्षिणेकडील टोक हेच आपल्या भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक, ते म्हणजे इंदिरा पॉइंट. हे आहे 6 डिग्री 4 मिनिट दक्षिण टोकावर आहे. पुढे जाऊया, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. लोकसंख्या म्हटलं तर TCS मध्ये वारंवार विचारले जाणारे मुद्दे आहेत. भले ती कोणची प्रश्नपत्रिका असू द्या, 57 शिफ्ट मध्ये झालेली तलाठी असू द्या, प्रत्येक शिफ्ट मध्ये 2 प्रश्न विचारले गेलेले मित्रांनो. त्यानंतर त्या नगर परिषदेची परीक्षा मध्यंतरी झाली होती ना, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी या पदासाठी सुद्धा एकूण काहीतरी 23 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या. 23 नाही, 11 का 12 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या. सगळ्या शिफ्ट मध्ये विचारले गेलेले प्रश्न लोकसंख्येवर. सांगायचं तात्पर्य एवढं की लोकसंख्या हा अत्यंत हॉट पॉईंट आहे. MPSCचं सुद्धा हॉट पॉईंट आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसेल. मग सर मी कोणती लोकसंख्या करू? सध्याची जी अपडेटेड लेटेस्ट लोकसंख्या आहे ती म्हणजे 2011 ची लोकसंख्या. खऱ्या अर्थाने बघितलं तर पहिल्यांदा ज्यावेळेस लोकसंख्या मोजली गेली होती ती लॉर्ड मेयो यांच्या काळात मोजली गेली होती 1872 मध्ये. त्याच वेळेस का मोजली गेली होती? त्याचं कारण असं आहे की हे जे 2025 वर्ष आहे ना, ज्यांची 200वी जयंती पूर्ण होते ते म्हणजे दादाभाई नौरोजी
हे आपल्या भारताचे अर्थव्यवस्थेचे जनक यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला होता 1867 मध्ये. आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या देशाची पहिल्यांदा लोकसंख्या मोजली होती, राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा मोजलं होतं, पर कॅपिटा इन्कम सुद्धा मोजलं होतं. आणि ज्यावेळेस ते लंडन मध्ये प्रकाशित केलं होतं त्यावेळेस लंडन पार्लमेंटमध्ये हाहाकार माजला होता की तिथला एक व्यक्ती एवढे जबरदस्त ग्रंथ लिहून सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो. याचा अर्थ जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे त्याला पाठवलेलं तेव्हा झोपा काढतोय का, फुटाणे खातोय का. मग तिथून ऑर्डर आली की लॉर्ड मेयो यांना लोकसंख्या मोजा, म्हणून त्यांनी 1872 मध्ये लोकसंख्या मोजली होती. लोकसंख्या पुढे मग 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळापासून सुरुवात झाली दर 10-10 वर्षांनी. म्हणजेच काय, दर 10-10 वर्षांनी सुरुवात झाली कुणाच्या काळात, तर लॉर्ड रिपन यांच्या काळात. पण पहिल्यांदा लोकसंख्या मोजली लॉर्ड मेयो यांनी. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. 1881 पासून आतापर्यंत 10-10 वर्षांनी विचारात घेतलं तर ही 15वी लोकसंख्या होती 2011ची. आणि हीच 2011ची लोकसंख्या तुम्हाला याचेच आकडे आता सध्या अपडेटेड आहेत तेच विचारले जातील. मग 1961 ते 1971 मध्ये दशवार्षिक वाढ सर्वात जास्त का अनुभवली गेली होती. त्याचं कारणच हे की आरोग्य सुविधा सुधारल्या होत्या म्हणून मृत्यू दर कमी झाला होता, अतिशय कमी झाला होता. परंतु त्या मानाने जन्मदर अजूनही कमी झाला नव्हता आणि म्हणून लोकसंख्या जबरदस्त वाढ आपल्याला बघायला मिळते 1961 ते 1971 या दशकामध्ये. मग पहिला टप्पा जर तुम्हाला विचारला लोकसंख्येचा तर लक्षात ठेवा अतिशय स्थिर लोकसंख्या असते. आणि ही अतिशय स्थिर लोकसंख्या असण्याचं कारण म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात आणि म्हणून अतिशय स्थिर लोकसंख्या असते. लोकसंख्या कमी पण स्थिर हे प्रामुख्याने वर्षावनांच्या प्रदेशात आढळत असतं, जसं की त्या विषुववृत्ताच्या जवळ वर्षावन असतात त्या ठिकाणी. पापुआ न्यू गिनिया जे आफ्रिकन देश आहेत ना त्या ठिकाणी दिसतं आपल्याला. दुसरा टप्पा यामध्ये आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या असते. जन्मदर अधिक असतो पण त्या तुलनेत मृत्यूदर अतिशय कमी होऊन जात असतो आणि त्यामुळे तशा प्रकारची लोकसंख्या आपल्याला दिसते आरंभीच्या काळातील विस्तारणारी लोकसंख्या. आणि तिसरा टप्पा जो आहे की नाही हेच आपल्या देशामध्ये 1961 पासून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली होती. तिसरा टप्पा म्हणलं 1961 पूर्वी ही टप्पा आपल्या देशामध्ये चालू होता लोकसंख्येचा. म्हणजे लोकसंख्या बदलण्याचा जो आकार आहे की नाही तो नेमका कशा प्रकारे चालू आहे ते टप्पे दिले गेलेले आहेत. आणि यावरही तुम्हाला यापूर्वी तुमच्या तलाठीच काय तर सगळ्या परीक्षांमध्ये विचारून झालेले आहे बरं का. जर तू एमपीएससी परीक्षा देत असेल ना सोन्या तर तुला इथून प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणजे असं समजू नको की टीसीएसचे आपण प्रश्न अनालिसिस करतोय याचा अर्थ टीसीएस पॅटर्नच त्या ठिकाणी फॉलो केला जाईल, एमपीएससीचा पॅटर्न सुद्धा फॉलो केला जाईल किंवा एमपीएससीने जर परीक्षा घेतली ना इथून प्रश्न येणार म्हणजे येणार. सगळे मुद्दे तुझे कव्हर होणार आहेत. फक्त तुला रेग्युलर यायचे आणि रेग्युलर येऊन फक्त व्हिडिओज बघायचे आहेत. जीएसजीकेचं लोड घेऊ नकोस. विद्यार्थ्यांना जीएसजीकेची भीती वाटत असते. त्याचं कारणच हे की जीएसजीके फार मोठा सिलेबस दिसतो पण खऱ्या अर्थाने बघितलं तर मागच्या प्रश्नपत्रिका केवळ अनालिसिस करणे, योग्यरित्या स्पष्टीकरण नीट समजून घेणे, स्पष्टीकरणाच्या आसपासच प्रश्न पडत असतात. जे काय आपण या ठिकाणी घेतोय ना त्याच्या आसपासच तुम्हाला प्रश्न दिसतील. मी स्वतःही तशाच प्रकारे अभ्यास केला होता. चौथा टप्पा म्हटलं तर अत्यल्प बदल दर्शवणारा टप्पा आहे. जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी म्हणून लोकसंख्या जास्त पण स्थिर आढळते. अशा प्रकारचं उदाहरण म्हटलं तर कोरिया. तुम्हाला विचारलं जाईल डायरेक्टली तिसरा टप्पा मध्ये असलेली लोकसंख्या जी आहे ज्या कोणत्या देशाची पुढील पैकी किंवा दुसऱ्या टप्प्यात असलेली लोकसंख्या पुढील पैकी कोणत्या देशाची. फार विचारपूर्वक हा चार्ट बनवला आहे बरं का. याचा अभ्यास करून घ्यायचा स्क्रीनशॉट काढून. आणि पाचवा टप्पा म्हटलं तर शून्य वाढ दर्शवणारी असते म्हणजे जन्मदरात घट होत असते. मृत्यूदर अधिक पण त्या तुलनेत जन्मदर अतिशय कमी असतो म्हणून मायनसमध्ये गेलेली लोकसंख्या असते ही. जर्मनी स्वीडन या ठिकाणी मायनसमध्ये चाललेली सध्या लोकसंख्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारची साक्षरता दर किती आहे. सर फक्त लोकसंख्येवरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आम्हाला प्रश्न विचारले जातात का? तसं नाहीये सोन्या. 25 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न डायरेक्टली लोकसंख्येवर विचारले जातात तलाठी भरतीमध्ये आणि त्यामुळे आपल्याला लोकसंख्या बऱ्यापैकी करणं गरजेचं आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला माझ्या या सिरीजमध्ये लोकसंख्येवर दिसतीलच. लोकसंख्या पाठ करून घेणार तुझी सोन्या. तुझा सगळा सिलेबस आपल्या डोक्यामध्ये आहे. त्या सिलेबस वाईजच तुझ्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवणार आहे. लाईक ठोकून दे. तुला माहित नाही तुझ्यासोबत काय चाललेलं आहे. भारताच्या 2011 जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. 61.80% म्हणा किंवा 61.8% म्हणा. फक्त बिहारचा विचारलेला साक्षरता दर. सर्वात जास्त साक्षरता दर म्हणलं तर केरळचा आहे. घनतेमध्ये सर्वात जास्त म्हणलं तर बिहारच आहे. लोकसंख्या घनता त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे. सर्वात कमी लोकसंख्या घनता असलं तर अरुणाचल प्रदेश. आकडेवारी डायरेक्टली चार्टच्या स्वरूपातच आपण बघूया. लोड घेऊ नका. बघा ना 2011च्या जनगणनेनुसार आज या 3 स्लाइडमध्ये अख्खी 2011ची जनगणना जी आहे तुमची कव्हर होणार आहे. व्हिडिओ पॉज करून नंतर नोट्स काढून बघा. जे काय घेतोय ना मी त्याच्या नोट्स नक्की काढत चला विद्यार्थी मित्रांनो. 2011 जनगणनेनुसार भारत व महाराष्ट्र तुलनात्मक आकडेवारी या ठिकाणी दिसते. एकूण लोकसंख्या आपल्या देशाची सगळी काय आकडेवारी पाठ करायची गरज नाही. 121
0.08 कोटी, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या महाराष्ट्राची याच्या तुलनेमध्ये 11.23 कोटी एवढी लोकसंख्या आहे. दशवार्षिक वृद्धी म्हणजे 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये किती मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली होती, तर 17.64% लोकसंख्या. म्हणजे 100 असेल तर त्याच्यात वाढ किती झालेली आहे, 117 झालेले आहेत एकूण. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि 15.99 म्हणजे 16% एवढी लमसम, फक्त 0.01% कमी, याचा अर्थ 16% धरून चला ना, तर आपल्या महाराष्ट्राची एकूण 15.99% एवढी लोकसंख्या 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये वाढली होती. आणि लोकसंख्या घनता म्हटलं 1 किलोमीटर स्क्वेअर मध्ये किती लोक राहतात त्याला लोकसंख्या घनता असं म्हणतात. तर आपल्या देशामध्ये 382 आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 365, असा तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल आणि विचारला सुद्धा गेलेला आहे एमपीएससी मध्ये, की पुढच्या विधानांचा विचार करा. आणि त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनता ही आपल्या देशाच्या लोकसंख्या घनतेपेक्षा जास्त आहे. जास्त आहे का, तर नाही. या ठिकाणी दिसते की नाही तुम्हाला 365 आणि 382. आपल्या देशाची घनता आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनतेपेक्षा जास्त आहे. बाकी लिंग गुणोत्तरामध्ये सुद्धा तशाच प्रकारे आहे. आपल्या देशाचं लिंग गुणोत्तर आपल्या महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. आपल्या महाराष्ट्राचे 929 आणि भारताचं आहे 940. साक्षरता दर विचारात घेतलं तर 75% जवळपास असं लक्षात ठेवा. तसं म्हटलं तर 74.04% आहे, परंतु 75% जवळपास. आकडेवारी पाठ करत असताना जवळपास लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 82.34% आपल्या महाराष्ट्राचं अॅक्युरेट लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्रात जास्ती असं विचारलं जात असतं. मग 2011च्या जनगणनेनुसार घटक प्रथम क्रमांक आणि शेवटचा क्रमांक दिलेला आहे. एकूण लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकाचे आणि कंसात दिलेले आकडे सुद्धा महत्वाचे आहेत. 19.98 कोटी म्हणजे 20 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशची 2011 जनगणनेनुसार. आज लई वाढलेली आहे, पण तरी सुद्धा 2011ची जनगणनाच तुम्हाला विचारली जाईल, कारण 2021ची जनगणना होऊ शकली नाही कोरोना पॅन्डेमिक, तेव्हापासून आतापर्यंत जनगणना झालेली नाहीये, म्हणून आपल्याला 2011ची परीक्षेमध्ये विचारली जाईल. बाकी सिक्कीम 6.1 लाख सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. दशवार्षिक वृद्धीमध्ये बिहार प्रथम क्रमांकाचे, नागालँड या ठिकाणी मायनस लोकसंख्या झालेली. पुढे जाऊया बघा. आणि कंसातील आकडे सुद्धा तुम्ही नंतर पॉज करून टिपून घ्या बरं का. माझा प्रत्येक लेक्चरच्या नोट्स आवर्जून नक्की काढा. तुम्हाला जीएसजीके म्हटलं तर इथूनच प्रश्न येते. अशी सगळी माहिती आपण कव्हर करतोय आणि तेही मी ऑन कॅमेरा बोलतोय आणि ते विचारपूर्वकच बोलतोय. असं समजू नका की मी हवा भरतोय म्हणून. लोकसंख्या घनता म्हटलं तर बिहार, अरुणाचल प्रदेश 17 केवळ, कारण त्या ठिकाणी पहाडी प्रदेश आहे. त्या पहाडी प्रदेशामध्ये औद्योगिकरण झालेलं नाहीये. या व्यतिरिक्त पहाडी प्रदेश असाल तर त्या ठिकाणी लोकसंख्या घनता कमी असते. बाकी अजून लिंग गुणोत्तर म्हटलं तर केरळ सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती? आपल्या महाराष्ट्राची 929 आहे. त्याचप्रमाणे केरळची 1084 आणि या ठिकाणी हरियाणाची 879. सर्वात कमी हरियाणाची. जेवढे स्त्रियांसाठीचे किंवा स्त्री सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात, तर त्या हरियाणामधूनच चालू केल्या जात असतात. 90% लोक हे वेगवेगळ्या योजना. साक्षरता दर म्हटलं तर केरळ प्रथम क्रमांकाचा आणि शेवटचा क्रमांक आहे बिहारचा. मग पुढे 2011 जनगणनेनुसार प्रथम व शेवटचे आपल्या महाराष्ट्रातील काय आहे नेमकं, तर जिल्ह्यानुसार एकूण लोकसंख्या ठाणे प्रथम क्रमांकाचा, शेवटचा आहे सिंधुदुर्ग. दशवार्षिक वृद्धी दर यामध्ये ठाणे प्रथम क्रमांकाचे, वाढ झालेली आहे मागच्या 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये. तशाच प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा मायनस मध्ये गेलेली लोकसंख्या. त्याचं कारण समजून सांगावं लागेल, पण एका प्रश्नामध्ये एवढं डीप मध्ये जाणं म्हणजे चुकीचं आहे. कारण समजून सांगतो, 2 मिनिटात समजून सांगतो. बघा ना, मुंबई शहर हे शहरचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थात बघितलं तर शिक्षण सुविधा आहेत, जॉबचे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजेच काय, तर लोकसंख्या वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? स्थलांतरित लोकसंख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे की नाही? पण तरी सुद्धा इथे लोक फक्त जॉब आणि शाळा शिकण्यासाठी त्या ठिकाणी शहराचा वापर करत असतात. या व्यतिरिक्त राहण्यासाठी मात्र बाहेर जातात. बाहेर म्हणजेच कुठं? मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. गर्दीचं ठिकाण ते असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता लोक तिथून स्थलांतरित होत आहेत. जसं की पुणे या शहरामध्ये जॉबसाठी येतात लोक, पण वाघोलीमध्ये जाऊन राहतात, पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. हे महत्वाची कारणं आहेत. लोकसंख्या समजून सांगत असताना शिक्षकाने अशा प्रकारे सुद्धा समजून सांगणं गरजेचं असतं. लोकसंख्या घनता म्हटलं तर मुंबई शहर 19,652 लोकसंख्या घनत्यामध्ये, बरं का, इथे मुंबई शहर नाहीये, इथे मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचा लागतो लोकसंख्या घनतेमध्ये. आणि ती एक्झॅक्टली जर विचारात घेतली ना तर 20,000च्या पुढे आहे. 20,000च्या पुढे आहे. ठीक आहे, 20,000च्या पुढे आहे. गडचिरोली 74 आहे आणि फॉरेस्ट एरिया त्या ठिकाणी सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये. लिंग गुणोत्तरामध्ये रत्नागिरी प्रथम क्रमांकाचा, मुंबई उपनगर शेवटचा आहे. साक्षरता दर म्हटलं तर मुंबई उपनगर
हे प्रथम क्रमांकाचं आहे आणि नंदुरबार शेवटचे साक्षरतेमध्ये. साक्षरतेचा व्याख्या आपल्या देशामध्ये कशा प्रकारे आहे तर 7 वर्ष पूर्ण झालेला बालक याला समजा लिहिता वाचता येत असेल. 7च्या खालचे नाही बरं का, लिहिता वाचता येणारी जी लोकसंख्या आहे ना, साक्षरता कुणाची मोजली जात असते, 7 वर्ष पूर्ण झाले असतील एखाद्या बालकाला तर तिथून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना त्या साक्षरता गणनेमध्ये घेतलं जात असतं. लिहिता वाचता येणं गरजेचं आहे, नॉर्मली लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त गणितीय आकडेमोड ज्यामध्ये गणित ते अधिक आणि वजाबाकी बस एवढं, भागाकार गुणाकार नॉर्मली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी टिंबटिंबमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1873ला. प्रबोधन घडविणाऱ्या वेगवेगळ्या संस्था जे आहेत ना ते आपल्याला माहीतच असायला पाहिजे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की या प्रबोधन घडवणाऱ्या संस्थांनी आपले डोळे उघडवले होते. अतिशय घाण चालीरीती परंपरा आपल्या देशामध्ये अस्तित्वात होत्या. स्वातंत्र्यापूर्वी भयानक परिस्थिती होती, म्हणजे सती का जायचे त्याच्या मागचं कारण कोणी सांगू शकत नव्हतं, परंतु पूर्वीपासून आलेल्या चालीरीती परंपरा त्यामुळे सती झालं. मग विचार करा तुम्ही की राजाराम मोहन रॉय, याचं योग्य उत्तर तर 1873 आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली होती फक्त मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन देतो, जास्त डीप मध्ये नको. ब्राह्मो समाज म्हणजे प्रबोधन घडवणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, यामध्ये सत्यशोधक समाज तर आहेच. यावर तुम्हाला विचारलं गेलेले सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती 1873ला. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रबोधन घडवणाऱ्या संस्था, यामध्ये सर्वात पहिली संस्था किंवा समाज जे आहे ते ब्राह्मो समाज आहे, ज्याची स्थापना करण्यात आली ती 1828ला. यांच्या प्रयत्नाने सती प्रथा समूळ नष्ट करण्यात आली आपल्या देशामध्ये. सर्वात पहिला कायदा करण्यात आला 1829ला लॉर्ड बेंटिंग यांच्या काळात, आणि त्यानंतर ते बंगाल प्रांतामध्ये, त्यानंतर 1830 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबई प्रांतामध्ये सती प्रथा कायदा करण्यात आला, आणि मग पुढे मद्रासमध्ये सुद्धा करण्यात आला. तर अशा प्रकारे 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय. त्यानंतर दुसरा समाज येतो बघा पुढे, तो म्हणजे प्रार्थना समाज. या संबंधित एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्राह्मो समाजाची फूट पडली होती पुढे. आदी ब्राह्मो समाज, भारतीय ब्राह्मो समाज. यापैकी भारतीय ब्राह्मो समाज जो आहे ना, केशवचंद्र सेन, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई प्रांतात आले होते प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. 1866 मध्ये भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना झाली, आणि त्यांचे जे तत्व आहेत ते दादाभाई नवरोजी, आपले हे दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ऐकले, आणि त्यांनी मग वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या महाराष्ट्रातील त्यांना पटवून सांगितलं, भांडारकर, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, आणि मग नंतर प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली 1867 मध्ये. म्हणजे मला आता नावं सांगितले ना तेच संस्थापक आहेत प्रार्थना समाजाचे. पुन्हा एकदा सांगतो, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे दोघेही बंधू आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्यासोबतच भांडारकर, हे सर्व जणांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाज हे, यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी स्थापित केली होती. सर्व साक्ष जगतपती, त्याला नकोची मध्यस्थी. म्हणजे माझा जन्म झाला की तिथून एक जण माझी अख्ख्या जन्मपत्रिका, मी आयुष्यभर काय काय करणार हे सगळं काय कागदावर लिहून देणार. त्यानंतर माझा मृत्यू झाला तर माझी अंत्यविधी सुद्धा तोच करणार. म्हणजे माझ्या संपूर्ण आयुष्यातील वेगवेगळे जे विधी आहेत ना तेच करणार व्यक्ती. मला देवापर्यंत पोहोचवायचंय तर त्यासाठी मध्यस्थी कोणीतरी असेल, हे मध्यस्थी नको आम्हाला, असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं. सर्व साक्ष जगतपती आहे, त्याला मध्यस्थीची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं. सत्यशोधक समाजाची स्थापना. मग नंतर आर्य समाज. 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारले गेले होते, बरोबर आहे ना. या ठिकाणी तुम्हाला दिसते 2023-2024 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करतोय. आता आर्य समाजाला स्थापित होऊन किती वर्ष झालेले? 150 वर्ष. बघा ना, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 150 वर्ष पूर्ण झाले, याचा अर्थ आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाईल कोणत्याही परीक्षा असू द्या, 2025-2026च्या, तुम्हाला एक प्रश्न असणार म्हणजे असणार आर्य समाजावर. लक्षात ठेवायचं, आयुष्यात विसरू नका. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल, कारण 150 वर्ष पूर्ण झालीत. आणि याची स्थापना ज्यांनी केलेली त्यांचं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती. मूलशंकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या आठवणीमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. यांनी सुद्धा प्रबोधन घडवले. प्रबोधन म्हणजे खरं काय ते नीट समजून सांगायचा यांनी प्रयत्न केलेला सर्वांनी. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो
की वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नकोस, कारण काय, हाडुळीण दिसते. आणि खऱ्या अर्थाने आपण जाऊन बसलो ना रात्रीभर का, वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नका, कारण हाडुळीण दिसते. आपले आजी आजोबा किंवा पूर्वज लोक आपले सांगतात. वस्तुस्थिती सांगते सोन्या, जर तू त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली रात्री जाऊन बसला ना, तुला खरंच हाडुळीण दिसेल, कारण लहानपणापासून तुझ्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी बिंबवलेल्या आहेत. ज्यावेळेस तू प्रत्यक्षात त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली जाऊन बसतो ना, मग नंतर अचानकपणे तुला घाबरल्यासारखं वाटतं. त्याचं कारण एवढं आहे, वैज्ञानिक कारण. म्हणजे त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली तिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रात्री जास्त असतं आणि दिवसभरामध्ये तिथे ऑक्सिजनचं प्रमाण सर्वात जास्त असतं. बरोबर ना, प्रकाश संश्लेषण मध्ये ऑक्सिजन सहभाग घेत असतो ना, पण रात्री प्रकाश संश्लेषण होत नाही, म्हणून कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली असतं. घनदाट वडाचं झाड आहे आणि आपल्या शरीरामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर ऑटोमॅटिक आपल्याला घाबरल्यासारखं वाटेल, डोळ्यामध्ये अंधारी येईल. त्याच वेळेस तुला असं वाटतं की वडाच्या झाडाखाली बसलेलो आहे, माझे आजी आजोबा सांगायचे, याचा अर्थ आता मला फांदीवर उलटी लटकलेली हाडुळीण दिसेल. आणि खरंच तुला दिसते, ती तुझ्या मेंदूने तयार केलेली असते हाडुळीण. प्रत्यक्षात तू हात लावशील तर ती गायब होणार आहे, कारण ती अस्तित्वातच नाही, हॅलोजिनेशन झालेलं असतं. आणि मग तू पळत जातो गावामध्ये, सगळ्यांना सांगतो, पा सोन्या टिल्या, हाडुळीण दिसली होती मला वडाच्या झाडाखाली. आणि मग नंतर सगळेजण त्या ठिकाणी मग दगड ठेवतात, त्याला भगवा कलर देतात, मग तिथं नारळ फोडणे, मग हळूहळू मंदिर, ते वडाचं झाडच कापलं जातं, त्या जागेवर मंदिरच उभारलं जात असतं. हे सगळ्या गोष्टी होत असतात. ह्याच गोष्टी आहेत चालीरीती परंपरा. आणि ह्या मी आता जे काही तुम्हाला सांगितलं की नाही, डोळे उघडवायचा प्रयत्न केला, वैज्ञानिक कारण त्याच्या मागे सांगितलं, बुद्धी प्रामाण्यवाद सांगितला, ह्यालाच प्रबोधन असं म्हणतात. सत्य जे काय आहे तुझ्यापर्यंत पोहोचवणे, हे या सर्व समाजांनी केलं होतं. आणि त्यांच्यावर तुम्हाला वारंवार फिरून प्रश्न विचारला जात असतो. सत्यशोधक समाज यांचं नाव निघालेलं, याचा अर्थ आपल्याला सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पुरोहितांच्या अन्याय, अत्याचार, गुलामगिरीतून शूद्र समाजाची मुक्तता करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, म्हणजे प्रबोधन घडविणे, त्यांचे डोळे उघडवणे, या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. घोषवाक्य आहे, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी, अशा प्रकारचं आहे घोषवाक्य. पुढे जाऊया बघा. तत्वे यामध्ये ईश्वर एक असून तो सत्य स्वरूप आहे. प्रत्येकास ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे. ईश्वर भक्तीसाठी मध्यस्थाची आवश्यकता नाही. म्हणजे माझ्या वडिलांकडून मला काय पाहिजे असेल तर त्यासाठी मी कुठल्या मध्यस्थीला सांगणार आहे का? माझ्या वडिलांना सांगा. माझ्या वडिलांना मी कसा आहे ते माहिती, मला माझे वडील यांच्या संबंधित माहिती आहे. याचा अर्थ मला कुणाची मध्यस्थीची गरज नाहीये. मला प्रेमासाठी, माझ्या आई वडिलांच्या प्रेमासाठी कुठल्या मध्यस्थीची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे ईश्वराच्या प्रेमासाठी मला कुणाची आवश्यकता नाहीये, असं स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांचं म्हणणं होतं या सत्यशोधक समाजाद्वारे. ईश्वर प्रणीत कोणताही ग्रंथ नाही. कर्मकांड, पुनर्जन्म इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सांगण्यामध्ये होत्या. महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हा भाग आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हटलं तर दीनबंधू, आणि सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ म्हटलं तर सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. सत्यशोधक समाजाचे कार्य यामध्ये समाजातील जाती भेदाच्या भावना कमी करण्याचा प्रयत्न करणे, ब्राह्मणाशिवाय मराठीतून मंगलाष्टके म्हणून विवाह करण्यास प्रारंभ केला गेला होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्यात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संबंधित या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते. यामध्येही तुम्हाला महत्वाचं म्हणजे इथे प्रश्न विचारला जात असतो, प्रभाव थॉमस पेन व छत्रपती शिवाजी महाराज, ठीक आहे, यांचा होता. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता किंवा कोणते अनुच्छेद हा शोषणाविरुद्धच्या अधिकारासंबंधित आहे? एकूण 6 वेगवेगळे अधिकार आपल्या राज्यघटनेने आपल्याला प्रदान केलेले आहेत. मुळात एकूण 25 भागांपैकी एक अत्यंत महत्वाचा असा भाग, जो आपल्या राज्यघटनेचा गाभा म्हटलं तरी चालेल, अत्यंत महत्वाचा भाग 3 आहे. या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारासंबंधित तरतूद केलेल्या आहेत. मूलभूत अधिकार आपल्याला एकूण 6 प्रकारचे दिले गेलेले आहेत. या 6 प्रकारच्या मूलभूत अधिकारांपैकी हे एक मूलभूत अधिकार आहे. ते म्हणजे कोणतं? शोषणाविरुद्धचा अधिकार. अनुच्छेद 23 आणि 24 यामध्ये दिला गेलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पण आपल्याला विचारले नाही किंवा नाहीत, तर पर्याय 2 आणि 3 इथे दिसतात की नाही, म्हणजे हे 2 विधान असूच शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं का तुम्हाला? पुढे जाऊया. आहे नाही विचारलेलं, आपल्याला नाही विचारलेलं आहे. कलम 23 आणि कलम 24 हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित आहेत, परंतु कलम 25, 26, 29, 30 यांचा संबंध येत नाही. मग नेमकं काय आहे? 6 प्रकारचे मूलभूत अधिकार कोणकोणते? तर सर्वात पहिला अधिकार समानतेचा अधिकार. 14 ते 18 या कलमांमध्ये समानतेचा अधिकार दिला गेलेला आहे. यातही महत्वाचे कलम बघा. कलम 14 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या कलमामध्ये तरतूद करण्यात आली. कलम 15 म्हटलं तर धर्म, वंश, जात, लिंग
जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही असं आपल्या राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये दिलं गेलेलं आहे. कलम 16 म्हटलं तर सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी, याचा अर्थ मुख्यमंत्रीचा मुलगा जरी असेल ना तरी सुद्धा त्याला परीक्षा द्यावीच लागेल. त्यानंतरच तो पास झाल्यावर त्या ठिकाणी कलेक्टर असो किंवा अजून कोणती परीक्षा असो ती पास झाला, गव्हर्नमेंट सर्वंट झाला, तो संधीची समानता दिली गेली. त्यातही अपवाद आहे, काही गटांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षण दिले गेलेले आहेत, बरोबर आहे की नाही. ते 16(1) 16(2) अशा प्रकारे उपकलमांमध्ये दिले गेलेले. कलम 17 म्हटलं तर अस्पृश्यता नष्ट करणे, आलं लक्षात. आणि कलम 18 म्हटलं तर किताब, पदव्या उपाध्या जे आहेत आपण नावाच्या पुढे लावतो, वेगळ्या प्रकारे आपण स्वतःला समाजामध्ये दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो, ते चुकीचे. तर हे या ठिकाणी कलम 18 मध्ये दिलं गेलेले. स्वातंत्र्याचा हक्क म्हटलं तर कलम 19 मध्ये दिला गेलेला आहे. भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर संचारचं स्वातंत्र्य आहे, त्यानंतर अजून वास्तव्याचं स्वातंत्र्य, म्हणजे कुठेही जाऊन मी राहू शकतो, व्यवसाय कुठेही करू शकतो. कुठे म्हणजे कुठे, तर भारतभूमीमध्ये, आलं लक्षात. आधार कार्ड असणं माझ्याकडे गरजेचं आहे. एकच नागरिकत्व लागत असतं. पार मी जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी किंवा गुजरातच्या घुमरमोटापासून ते किबिदू पर्यंत, अरुणाचल प्रदेश पर्यंत कुठेही जाऊन बिझनेस करू शकतो, संचार करू शकतो, राहू शकतो त्या ठिकाणी जाऊन, बरोबर आहे की नाही. मला बोलण्याचा अधिकार आहे. भाषण, अभिव्यक्ती महत्वाचं कलम आहे बरं का, कलम 19. त्यानंतर कलम 20 एवढं महत्वाचं नाही, कलम 21 एक महत्वाचं आहे, कलम 19 एक महत्वाचं आहे. 2 कलम स्वातंत्र्याच्या अधिकारातील महत्वाचे आहेत. हे तर जीविताचा अधिकार आहे. एकूण 19 प्रकारचे आपल्याला जीवित अधिकार दिलेले आहेत. मग ज्याशिवाय आपण जगू शकत नाही, स्वच्छ हवेशिवाय आपण जगू शकत नाही. आणि जर आपल्याला वातावरणामध्ये स्वच्छ हवा मिळू शकली नाही तर आपल्या फुफ्फुसांमध्ये बारीक बारीक कण गोळा होऊ शकतात, टारने आपण मृत्यू होऊ शकतो आपला. त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात जे लोक 60ही क्रॉस करू शकत नाहीयेत. त्याचं कारणच हे, म्हणजे लोकांची आयु कमी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रदूषित वातावरण. आणि हे कंट्रोल करायचं काम कोणाचं, सरकारचं. हे आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले 19 प्रकारचे. स्वच्छ पाणी पिण्याचा माझा अधिकार आहे, एकांतवासात जगण्याचा माझा अधिकार आहे. समजा एखाद्या व्यक्तीने सांगितलं ना मला लिव्ह मी अलोन, मी त्याला डिस्टर्ब करू शकत नाही, आलं लक्षात. तर या सर्व गोष्टींचे अधिकार दिले. यामध्येच 86व्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार सुद्धा समाविष्ट केलेला आहे. म्हणजे ज्याचं वय 6 वर्ष आहे आणि 14 वर्ष यांच्या दरम्यानच्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जात आहे. सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही, आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले. पण तरी सुद्धा सक्तीचा अधिकार, मोफत आणि सक्तीचं काम म्हटलंय कारण त्यांना तेवढी अक्कल नसते. त्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम पालकांचं आहे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं काम सरकारचं आहे, असं राज्यघटनेमध्ये 21 कलमात दिलेले. तर हे 2 कलम यातील महत्वाचे आहेत. आणि ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता, शोषणाविरुद्धचा हक्क, तो म्हणजे माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आली. 24व्या कलमात कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करण्यात आली. धर्म स्वातंत्र्याचा हक्क या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिसतोय. यामध्येच सद्सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण करणे, सगळं काय एक्सप्लेन करावं लागेल मित्रांनो तुम्हाला. आगामी काळात आपण प्रत्येक मुद्द्याचे एक वेगवेगळे व्हिडिओ, आज फक्त आपण प्रश्न अनालिसिस करतोय. प्रश्न अनालिसिस करत असताना त्यांचं सखोल विश्लेषण करतोय. तुम्ही सुद्धा पॉज करून नंतर हे सगळे मुद्दे टिपून घ्या. जेवढं मी प्रश्नासोबत घेतोय मी वस्तुस्थिती सांगतोय बरं का. मी स्वतःही ज्यावेळेस अभ्यास करायचो ना त्यावेळेस मी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करायचो. अनालिसिस केल्यानंतर ते स्पष्टीकरण मी स्वतः बनवायचो. तशा प्रकारे तुमच्या समोर मी स्पष्टीकरण आणलेलं आहे आणि मी स्वतःही देतोय तुम्हाला. तर तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारे करायचं. एक वही बनवा. जेवढे मी प्रश्न जीएसजीकेचे घेतोय ना, आगामी काळात ज्यावेळेस तलाठीची भरती येईल, ज्यावेळेस तुम्ही जीएसजीकेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 25 पैकी आपल्याला 22-23 प्रश्नांपर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं या सिरीजने सांगितलं होतं, ह्या माझ्या सिरीजने सांगितलं होतं. हे मी ऑन कॅमेरा बोलतोय, उगाच हवा भरत नाहीये, बरोबर आहे. पुढे जाऊया. मग यात कलमांमध्ये महत्वाचे कलम, यात फक्त एवढंच लक्षात ठेवा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हटलं तर 25 ते 28 पर्यंत आहे, ठीक आहे. आणि त्यातही आपण कोणावर बंदी करू शकत नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हटलं तर 29 ते 30 कलमांमध्ये आहे. यावर एमपीएससी मध्ये वारंवार प्रश्न विचारला जात असतो. आपण सरसकट सगळी कलम पाठ करतो आणि त्यात तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात असतं. तर हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कोणते, तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे आणि अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार असतो. अल्पसंख्याक म्हणजे कमी संख्या असलेला असं गट जे ना, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. त्यांची संस्कृती अबाधित राहावी, बरोबर आहे, त्यांचं शिक्षण यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असतात. अशा प्रकारचे हे 32वं कलम फार महत्वाचं आहे. हे 32वं कलम संविधानिक उपायांचं वेगवेगळे रिट्स यामध्ये काढले जात असतात. एवढे मूलभूत अधिकाराचे कलम आहेत. याच्या पलीकडे जास्तीत जास्त प्रमाणात मूलभूत अधिकारावर प्रश्न विचारला जात असतो. बघा ना, मी पुन्हा एकदा सांगतोय, 25 भाग आहेत ना, तर पहिल्या भागामध्ये 1 ते 4
स्थान विस्तार दिला आपल्या देशाचं जे आहे ते संघराज्य या संबंधित राज्यांचा संघ असं त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. भाग 2 मध्ये नागरिकत्व दिलेले. ज्यावेळेस सीए चर्चेमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला नागरिकत्वाचा प्रश्न विचारला जात असतो. म्हणजेच आपल्या राज्यघटनेच्या 5 ते 11 या कलमामध्ये भाग 2 या संबंधित त्यावेळेस प्रश्न विचारला जातो. भाग 3 प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो. मूलभूत अधिकार सर्वात महत्वाचा भाग आहे हा आपल्या राज्यघटनेचा. ठीक आहे, आपल्या राज्यघटनेची आत्मा म्हणून ओळखला जातं. भाग 3. भाग 4 म्हटलं तर मार्गदर्शक तत्व आहेत. म्हणजे राज्यकर्ते ज्यांना आपण निवडून देतो ते गुवाहाटीला निघून जातात आणि आपण फोन लावला की ते म्हणतात काय वारं काय डोंगर काय हॉटेल एकदम कसं ओके मध्ये. तर त्यांची कर्तव्य भाग 4 मध्ये दिली गेलेली आहेत. भाग 4 म्हटलं तर 36 ते 51 या कलमामध्ये भाग 4 तरतूद करण्यात आली. 51 भाग 4 म्हणून कलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे भाग 4 नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो म्हणजे 42 घटना दुरुस्तीनुसार कर्तव्य संबंधित आहेत. ज्याप्रमाणे आपण हक्काची मागणी करतो की नाही त्याचप्रमाणे आपले कर्तव्य असतात. आपण आपल्या आई वडिलांकडे हक्कांची मागणी करतो ना तशाच प्रकारे आपले कर्तव्य सुद्धा सायमल्टेनियसली येत असतात. पुढे आयुष्यामध्ये त्यांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य, बरोबर आहे की नाही? कारण आयुष्यभर त्यांच्याकडे आपण हक्कांची मागणी केली होती आपल्या. म्हणून तशाच प्रकारे आपण देशाकडे हक्कांची मागणी करतो त्याचप्रमाणे देशाप्रती आपली कर्तव्य सुद्धा आहे. ते एकूण 11 कर्तव्य असलेलं भाग 4 51 या कलमामध्ये दिलेला आहे. पुढे जाऊया बघा. राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आरबीआय द्वारे 75 रुपयांचे नाणे चलनात आणलेलं हे लेटेस्ट अपडेट आहे चालू घडामोडीची. म्हणजे मुद्द्याला धरून आपण चालू घडामोडी सुद्धा कव्हर करणार आहोत याच सिरीजमध्ये. राज्यघटनेची प्रत संस्कृत व मैथिली भाषेतही आहे. याच काळात म्हणजे आत्ताच करण्यात आलेली. हे 2 महत्वाच्या गोष्टी 2 भाषेमध्ये आता प्रत करण्यात आलेली आहे त्याची. आणि दुसरं म्हणजे महत्वाच्या तारखा ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो 6 डिसेंबर 9 डिसेंबर हे वाचून घ्या आणि नंतर तुम्ही बऱ्यापैकी अभ्यासात पुन्हा मी हे घेणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की पहिली बैठक आपल्या राज्यघटनेची केव्हा आयोजित करण्यात आली होती, राज्यघटना समितीची. या व्यतिरिक्त तुम्हाला असाही प्रश्न विचारला गेलेला आहे की तात्पुरता अध्यक्ष आपल्या राज्यघटना समितीचे कोण होते. सच्चिदानंद सिन्हा. त्यांची निवड 9 डिसेंबरला झाली होती. त्यावेळेस मी अनालिसिस करणार आहे, सगळे काही मुद्दे तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. 13 डिसेंबर जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला होता. राष्ट्रध्वज स्वीकारलं गेलं 22 जुलै 1947. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना आहे. तारीख फार महत्वाची आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची आहे ज्यावेळेस मसुदा समिती संबंधित प्रश्न येईल त्यावेळेस. त्यानंतर बघा ना 16 जुलै 1948 हे 2 महत्वाचे उपाध्यक्ष निवडण्यात आले होते, बरोबर आहे की नाही? हरेंद्र कुमार मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकारण्यात आली. याला 2024 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू करण्यात आली. या गोष्टीला 2025 मध्ये 26 जानेवारीला 75 वर्ष पूर्ण झाले. म्हणून तुम्हाला या सर्व मुद्द्यांवर प्रश्न विचारला जाईल. पुढचा प्रश्न बघा. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहेला अंडरलाईन करायचं. कोणतं विधान चुकीचं आहे त्याला सुद्धा अंडरलाईन करायचं असतं. अयोग्य नाही किंवा योग्य आहे इथे कन्फ्युज करत असतं. अयोग्य नाही म्हटलं तर आपल्याला वेगळंच काहीतरी वाटतं. बघा ना, त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापित केली का? यस, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली होती. मूल दयानंद सरस्वती असं त्यांना म्हणतात, स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे, त्यांना सुद्धा 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2025लाच आणि 2025लाच याही गोष्टीला म्हणजे आर्य समाजाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले. या दोन्ही गोष्टी मिळून 75 नाही 150 वर्ष पूर्ण झालेले. 150 आणि 200 वर्ष म्हणजे आर्य समाजाचे जे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती 2025ला आपण साजरी केली आणि 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आर्य समाजाला सुद्धा स्थापित होऊन. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. आणि ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते का? विरोधात असायचं कारण आहे का रे? जेवढे महत्वाचे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत ना त्या सर्वांचं असं म्हणणं होतं की महिलांना आज दुय्यम स्थान देण्यामागचं कारण एवढंच की पुरुष प्रधान संस्कृती. म्हणजे विचार करा तुम्ही, अतिशय कमी वयामध्ये त्यांचं लग्न लावून द्यायचं. लग्न लावून दिल्यानंतर आणि तेही कुणासोबत लावून द्यायचं तर जो जमीनदार आहे ना त्याच्यासोबत. त्याचं वय 50-55 वय आणि हा किती दिवस जगणार आहे? जास्तीत जास्त 60-65 वर्ष वय. ज्यावेळेस याचा मृत्यू झाला त्यावेळेस मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी एकूण 15-16 लग्न केलेले असतात. त्यापैकी मृत्यू झालं की एक महिला सती जात असते. सती जात असताना तिच्या चितेवर ती बसते आणि मग नंतर त्याचं डोकं जे ना त्याच्या मांडीवर असतं. ती महिला अतिशय सुंदर अशा प्रकारे स्वतःचं म्हणजे सजवली जात असते. तिला जसं लग्नामध्ये सजवतं ना तशा प्रकारे सजवली जात असते. आणि मग नंतर तिला आग द्यायचं काम कोण करतं? स्वतः त्यांचा मोठा मुलगा. आपल्या डोळ्याने आपल्या आप्पा तर गेले, आता आपल्या आईला आग देतोय. जीवित महिला
तिला आग द्यायची. आता ज्यावेळेस चितेला आग दिली जात असते, ती जीवित महिला शांत बसणार आहे का आतमध्ये बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. बाहेर जशी आली तशी लाठ्या काठ्याने आतमध्ये तिला कोंबलं जायचं, समाज कोंबायचं. तर ही भयानक अशी चाललेली परंपरा होत्या. आणि उर्वरित ज्या 15 महिलांपैकी 15 ज्या पत्नी आहेत ना त्या जमीनदाराच्या, त्यापैकी 14 अशा पत्नी, त्यापैकी सर्वात लहान मुलगी जी आहे ना ती फक्त आणि फक्त 12-13 वर्षाची असायची. सर्वात लहान पत्नी. तुम्ही विचार करा, 12-13 वर्षाची असतानाच तिचा पती, ज्याचं वय 60-65 आहे, तो गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे त्याचा. आयुष्यभर तिने कसं जगायचं? तर तिने घराच्या बाहेर निघायचं नाही, सासरवाडीतच राहायचं, माहेरी जायचं नाही. कारण ती विधवा झाली याचा अर्थ काय? तर तिचं शोषण करू शकतात किंवा ती चुकीचं पाऊल उचलू शकते, म्हणून तिला सासरवाडीमध्येच मोलकरणी सारखं जगायचं तिने. आणि तिचं शोषण कोण करणार? सासरवाडीची लोकच करणार. शोषण म्हणजे अनैतिक संबंधामध्ये पुत्र प्राप्ती झाली की त्या पुत्र तो काय तर अनैतिक संबंधामध्ये झालेला आहे म्हणून त्या पुत्राला वाहून द्यायचं, कचरा कुंडीमध्ये ठेवून द्यायचं, अशा प्रकारे बालहत्या करायची. ह्या सगळ्या गोष्टी चालेली परंपरेमुळे घडत होत्या. आणि म्हणून वेगवेगळे जे समाज सुधारक आहेत ते पुढे आले, त्यांनी विचार केला की त्यांची सुद्धा परिस्थिती सुधारणं फार गरजेचं आहे. मुळात त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही आणि त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अत्याचार होत असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी, पुन्हा त्यांचं आयुष्य सुरू करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा लग्न करणं गरजेचं आहे. म्हणून विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहितच केलं होतं. जेवढे महत्वाचे समाज सुधारक होते या ठिकाणी चुकीची माहिती दिली. म्हणून विधान क्रमांक 2 चुकीचं आहे, विधान 1 बरोबर आहे. याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? मग आपल्याला बरोबर विचारले पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा. 1854 मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे टिंब पाठवले होते. 1854 म्हटलं ना, आता लक्षात ठेवा शिक्षण आयोग होता तो. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उड्सचा खलिता म्हणून त्याला ओळखलं जात असतं. आपल्या शिक्षण व्यवस्थेचा मागना कार्टा म्हणून त्याला ओळखलं जात असतं. मग शिक्षण सुविधा किंवा शिक्षणा संबंधित वेगवेगळ्या समित्या होत्या, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला ना, याचा अर्थ सरसकट सगळ्या समित्या आपण बघणार आहोत. अशा प्रकारे असतं आपलं हे लेक्चर. बघा ना, ब्रिटिशकालीन जे शिक्षण व्यवस्था होती त्यामध्ये वर्ष 1835 मध्ये लॉर्ड मेकॅले आयोग स्थापित करण्यात आला होता. त्यावेळेसचे गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय होते लॉर्ड बेंटिंग. हेच 1833च्या कायद्यानुसार पुढे व्हाईसरॉय झाले होते. 1829 मध्ये यांच्याच काळामध्ये सती प्रथा समूळ नष्ट झाली होती. इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रसार, त्याचसोबत पाश्चात्य धर्तीवर शिक्षण, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शिफारशी या आयोगाने दिल्या होत्या, लॉर्ड मेकॅले आयोगाने दिल्या होत्या. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि पाश्चात्य धर्तीवर शिक्षण दिलं जावं. पण कुणाला? भारतीयांना. मग आपला पुळका आलता का त्यांना? अजिबात नाही. त्यांना क्लार्क वर्ग पाहिजे होता, त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करणारा वर्ग पाहिजे होता, खालच्या स्तराचा वर्ग, वर्ग 3 वर्ग 4चा व्यक्ती पाहिजे होता. त्यांना वर्ग 1 वर्ग 2चा व्यक्ती पाहिजे नव्हता. त्याचं कारणच हे आहे की ब्रिटनमधून लोक या ठिकाणी जॉब करण्यासाठी येत नव्हती वर्ग 3 वर्ग 4 साठी. त्यांना क्लास 1 क्लास 2 ऑफिसर समजा त्यासाठी नियुक्त करून आपल्या भारतामध्ये पाठवत असतील ब्रिटनमधून तर यायला तयार आहेत, परंतु वर्ग 3 वर्ग 4 साठी कोणी येत नव्हतं. म्हणून भारतातूनच तशा प्रकारे एक सुशिक्षित वर्ग तयार करायचा या उद्देशाने वेगवेगळे आयोग आले होते. त्यांनी वेगवेगळ्या शिफारशी दिल्या. त्यामध्ये दुसरा आयोग आहे 1854चा, चार्ल्स वूड. आणि ह्या सर्वात महत्वाचा आयोग आहे लॉर्ड डलहौसी याच्या काळात आला होता. लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ विचारला तर 1848 ते 1854 हा त्याचा कार्यकाळ आहे. महत्वाचं म्हणजे विद्यापीठाची स्थापना करावी, स्त्री शिक्षणाचा विस्तार करण्यात यावा, अशा प्रकारच्या महत्वाच्या यांनी शिफारशी दिल्या होत्या चार्ल्स वूडने. ठीक आहे, आजही त्यांच्या शिफारशी लागू आहेत. त्यानंतर हंटर कमिशन लॉर्ड रिपन याच्या काळात आले होते. हंटर आयोग हा खास करून रोलेट ऍक्ट हा पारित करण्यात आला होता ना 1919. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं त्यावेळेस सुद्धा हंटर कमिशन स्थापित करण्यात आलं होतं, ते वेगळे आणि हे शिक्षण संबंधित आहे. याच हंटर कमिशनच्या समोर साक्ष दिली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि पंडिता रमाबाई. महात्मा ज्योतिबा फुले यांचं म्हणणं होतं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावं आणि सरकारने जबाबदारी उचलावी, या कमिशनच्या समोर सांगितलं होतं. आणि पंडिता रमाबाई यांनी सांगितलं होतं की महिलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण करावं. यासाठी पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन समोर मागणी केली होती. 1882 मध्ये ही कमिशन आलं होतं. लॉर्ड रिपन यांच्या काळात प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला होता. यांच्याच या कमिटीची शिफारस होती. पुढचं म्हणजे 1904चा आयोग आहे भारतीय विद्यापीठ कायदा. लॉर्ड कर्झन हे व्हाईसरॉय असताना त्यांच्याच काळामध्ये हे आयोग स्थापित करण्यात आला होता. उच्च शिक्षणावर भर, अशासकीय कॉलेजांवर विद्यापीठांचे नियंत्रण असावे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या शिफारशी दिल्या होत्या. पुढे 1917 मध्ये सँडलर आयोग, फक्त एवढंच लक्षात ठेवा, शिफारशी नाही लक्षात ठेवला तरी चालेल, फक्त वर्ष. त्यानंतर 1929 मध्ये हार्टोग आयोग, हे सुद्धा लॉर्ड आयर्विन याच्या काळात आलं होतं. फक्त एवढं लक्षात ठेवा की आयोग स्थापित करण्यात आलं होतं बस 1929ला. 1944ला सार्जंट आयोग, हे पण
फक्त एवढंच लक्षात ठेवा, वर्ष आणि आयोगाचं नाव. परंतु राधाकृष्ण आयोग हे महत्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं आयोग होतं हे राधाकृष्ण आयोग. 1948 ला स्थापित झालं होतं. विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्यात आला होता. प्रशासकीय सेवेसाठी पदवी आवश्यक असण्याचं त्यांनी शिफारस केली होती. 1964 मध्ये हे कोठारी आयोग, सर्वात महत्वाचं म्हटलं तरी चालेल, सर्वात महत्वाचं कोठारी आयोग आहे. नैतिक व सामाजिक जबाबदारी वाढवावी आणि समाजसेवा व कार्यानुभवावर भर देण्यात यावा शिक्षण देत असताना अशा प्रकारे वेगवेगळे आयोग स्थापित करण्यात आले होते. आणि त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. जास्त डीपमध्ये नसतो. मी जेवढं घेतोय ना मित्रांनो ते सफिशियंट आहे. त्या व्यतिरिक्त अजून काही केलं नाही तरी चालेल. म्हणजे GS-GK साठी अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण घेत असताना या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. बाकी एक्सप्लेनेशन द्यावं लागेल अनेक गोष्टींचं. इथे फक्त मी प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण देतोय, त्यामुळे जास्त डीपमध्ये घेता येत नाहीये. कारण एक प्रश्न म्हटलं तर भरपूर काही सांगण्यासारखं आहे आणि ते कन्सेप्च्युअल अभ्यास झाला तर पाठांतराची आवश्यकता नसेल. दुसरं म्हणजे मेडिटेशन स्टार्ट करा तुम्ही. मेडिटेशन शिवाय पर्याय नाहीये. जेवढं मी लक्षात ठेवतो ना त्याच्या मागचं कारण तेवढंच आहे की मी मेडिटेशन करत असतो. तशा प्रकारे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता या सगळ्या गोष्टी. बघा ना, खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले होते? रत्नागिरी या ठिकाणी बांधलेले VD सावरकर, म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. त्यांचं नाव निघालं ना ते गाणं लगेच डोक्यामध्ये फिरायला पाहिजे, ऐकू यायला पाहिजे कानामध्ये. नेह मज सी नेह परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती मित्रांनो. तुम्ही विचार करू शकत नाही एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये त्यांना अंदमान निकोबार द्वीप समूहात छळ त्रास भोगून त्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं. आणि ज्या वेळेस ते आपल्या कोठडीमधून खिडकीमधून बघत असत ना तर लांब लांबपर्यंत केवळ आणि केवळ समुद्र दिसत होता. या समुद्राच्या पलीकडे माझी भारतभूमी आहे त्यांना माहिती आहे. अंदमान निकोबार द्वीप समूहावर त्या ठिकाणी खिडकीमधून बघत असताना आणि त्यावेळेस त्या समुद्राला संबोधून ते म्हणायचे, नेह मज सी नेह परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. पूर्ण गाणं ऐका नक्की. आजचं लेक्चर झालं की नक्की ऐका. वेगवेगळे गाणे ऐकण्यापेक्षा, शांताबाई वगैरे ऐकण्यापेक्षा. पुढे जाऊया. बघा, विनायक दामोदर सावरकर म्हटलं तर 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी त्यांचा जन्म झाला होता. कौटुंबिक पार्श्वभूमी व शिक्षण इथे दिसते बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर उभारलेलं आहे. वडील दामोदर आणि आईंचं नाव आहे राधा. नाव निघालं की सगळीच माहिती आपण कव्हर करणार आहोत आज आपण. विनायक हे दामोदर पंतांचे दुसरे अपत्य होते. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव, हे लक्षात ठेवा. आता मी ज्यावेळेस तुम्हाला पुढे त्यांची माहिती सांगेल आजच आत्ताच लगेच त्यावेळेस यांचं नाव तुम्हाला दिसेल. बरोबर ना. ते कलेक्टर जॅक्सन याचं जो वध करण्यात आला होता ना त्याच्या मागचं कारण काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर सावरकर 9 वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रीचे निधन झालं होतं. त्यानंतर थोरल्या बंधूंची पत्नी येसू वहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला होता. पागे व म्हस्कर या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रभक्त समूह 1899 ही गुप्त संघटना बघा. राष्ट्रभक्त समूह ही 1899 ला स्थापित केली. त्याचं रूपांतर पुढे विदा सावरकर यांनी मित्रमेळामध्ये केलं होतं. 1900 साली विदा सावरकर मित्रमेळा ही संघटना स्थापन केली व राष्ट्रभक्त समूहाची प्रकट शाखा हीच होती. त्यानंतर याचंच रूपांतर पुढे अभिनव भारतामध्ये झालं होतं. 1904 मध्ये अभिनव भारत इटालियन क्रांतिकारक व विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इंडिया या संस्थेच्या धर्तीवर त्यांनी स्थापित केली होती. म्हणजे त्यांच्यावर प्रभाव पडला होता जोसेफ मॅझिनी यावर प्रश्न विचारून झालेला आहे. TCS IBPS पॅटर्न बरं का. 1905 साली पुण्यात विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली होती 1905 ला. हे महत्वाचं नाही पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, या तीनही गोष्टी. यानंतर लंडन मधील इंडिया हाऊस मध्ये राहत असताना त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले होते. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यावर त्यांचा प्रभाव होता म्हणून. मदनलाल धिंगरा हे सावरकरांचा अभिनव भारतचा पहिला हुतात्मा शिष्य होता मित्रांनो. कर्झन वायली ची हत्या या मदनलाल धिंगरा यांनीच केली होती. महत्वाची व्यक्ती आहेत. 1909 मध्ये का केली होती पुढे सांगणारच आहे मी. अजून भरपूर काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आजचं तर पहिलंच लेक्चर आहे. सगळी माहिती देणार आहे. स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार. नक्कीच याचा फायदा होईल अशा प्रकारे. इंग्लंडमध्ये लंडनमध्ये ग्रेज इन आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, इतिहास यावर प्रश्न विचारले जात असतात. ज्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेत, 100 वर्ष पूर्ण झालेत, 150 वर्ष, 200 वर्ष या घटनांवर आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आपण यावर्षी साजरी केलेली. दादाभाई नौरोजी यांची 200वी जयंती आपण यावर्षी साजरी केलेली. या व्यतिरिक्त अजून स्वामी दयानंद सरस्वती यांची सुद्धा 200वी जयंती. त्यानंतर मग आर्य समाज 150 वर्ष पूर्ण झाले स्थापित होऊन. मग या सर्व घटना ज्या आहेत ना इतिहासातील त्या जास्तीत जास्त वाचाव्या लागतील.
त्यावरच आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. आणि मी ते आपल्या लेक्चरमध्ये प्रश्न आला किंवा माहिती जाणून बुजून त्यामध्ये ऍड करून तुम्हाला सांगेल नक्की. जसं की 75व जे आत्ताचं म्हणजे महोत्सव आपण साजरा केला ना, आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून मी तुम्हाला माहिती दिली. तशाच प्रकारे सगळी माहिती आपण कव्हर करणार आहोत. अनंत कान्हेरे या युवकाने 16 वर्षे नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून केला होता वयाच्या 16व्या वर्षीच. या प्रकरणात किंवा या प्रकारात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी झाली. ती मोठ्या परीक्षेमध्ये सर्वांची नावं लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. तलाठीमध्ये एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही. बाकी अजून बघा, नाशिकच्या या वधात वापरण्यात आलेल्या ब्राउलिंग जातीच्या पिस्तुलीचे सावरकरांना चतुर्भुज आमिर यांनी त्यांना दिले होते. ठीक आहे, ही एक माहिती आहे, गरजेची नाही एवढी डीप मध्ये. गोदावरी नदीचे निस्सारण क्षेत्र टिंब स्क्वेअर किलोमीटर इतके आहे. सांगा बरं, थोडं डीप मध्ये प्रश्न विचारला आणि तुमच्याच परीक्षेमधला हा प्रश्न आहे. 49 मिनिटं झालीत. शेवटचा प्रश्न, याचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचंय. उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेईन मी. आज थोडंसं मलाही जाणवलं की थोडं डीपमध्ये झाले असेल स्पष्टीकरण, पण तरी सुद्धा महत्वाचं आहे. हे जेवढे मुद्दे आज आपण कव्हर केले याच्या आसपास कसाही प्रश्न आला तरी सुद्धा इथूनच येईल अशा प्रकारची माहिती आपण कव्हर करत असतो. आणि रेग्युलर घेणार आहोत मित्रांनो. केवळ तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. आवडत असेल ना तर लाईक ठोकायला पाहिजे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.